एक तर सोनं आपण खरेदी करतो तेव्हा आपण एक हौस म्हणून खरेदी करत असतो, विकत असतो तेव्हा आपली गरज म्हणून विकत असतो. तेव्हा प्रत्येकाला असं वाटत असतं की मी काउंटरवरती सोनं ठेवलं की माझ्या हातात पैसे मिळत किंवा खात्यामध्ये पैसे जमा. आपण जात असताना आपली खरेदीची पावती, त्या पावतीत मेन्शन केलेलाच दागिना आहे ना हे कन्फर्म करावं. ज्या माणसाची पावती आहे त्या माणसानीच जावं आणि त्या माणसाने जाताना त्याचं पूर्ण KYC घेऊन जावं. सोनं विकल्यानंतर त्याचे पैसे मिळण्यास विलंब होतो हा काहीतरी चुकीचा प्रवाद आहे असं मला वाटतं. त्यापेक्षा आपण कधी सोनं विकतोय आणि नंतर बँका कधी चालू असणार आहेत याचा विचार ग्राहकांनी करणं जास्त गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. हौस म्हणून केलेले हे सोन्याचे दागिने आर्थिक अडचणीत भक्कम आधार ठरतात. सोनं मोडायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते आपल्या हक्काची सराफ पेढी. सोनं दिलं की लगेच आपल्या हाती पैसे यावेत अशी आपली अपेक्षा असते, किंबहुना तशी आर्थिक गरजही असते. मात्र सोनं सराफ व्यावसायिकाकडे विक्रीसाठी आल्यानंतर एका विशिष्ट प्रक्रियेनंतरच हा सर्व व्यवहार होत असतो. सोन्याची विक्री करताना आवश्यक कागदपत्र, बँक आणि सरकारी नियम आणि ग्राहकांचे समज गैरसमज याबाबत मार्गदर्शन करणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे संचालक अमित मोडक सर. एक तर सोनं आपण खरेदी करतो तेव्हा आपण एक हौस म्हणून खरेदी करत असतो, विकत असतो तेव्हा आपली गरज म्हणून विकत असतो. तेव्हा प्रत्येकाला असं वाटत असतं की मी काउंटरवरती सोनं ठेवलं की माझ्या हातात पैसे मिळत किंवा खात्यामध्ये पैसे जमा आहेत. पण सरकारी नियमच असे आहेत काही, PMLA ॲक्ट आहे किंवा KYCचे जे ॲक्ट आहेत फायनान्शियल मार्केटमधले, ते सगळे सराफी व्यवसायाला लागू झालेले आहेत. त्यामुळे त्यांना काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आणि ते पालन नाही केलं तर सरकार फार मोठ्या प्रमाणात दंड लावतं. त्याच्यातला एक नियम तर असा आहे की 9,999पेक्षा एका व्यक्तीला एका दिवसामध्ये जास्त पेमेंट करता येत नाही. हा इन्कम टॅक्सचा रूल आहे. हा सर्वश्रुत रूल आहे. हे कुठलेही सराफांनी स्वतः बनवलेले रूल नाहीत. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा शनिवार आणि रविवार व्यवहार करतो जाऊन सोनं मोडण्याचे, तेव्हा एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला त्याचे पेमेंट जे आहे ते पुढल्या बँकिंग डेला, म्हणजे ज्या दिवशी बँक उघडणार आहे त्याच्यानंतर त्या दिवशी मिळणं शक्य आहे. कारण की शनिवार रविवार बँकांच्या सुट्ट्या असतात. अल्टरनेट शनिवार बँकांची सुट्टी असते, रविवारी सगळ्याच सुट्ट्या असतात. नॅशनल हॉलिडे असला तर त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण की 9,999पेक्षा रोख रक्कम देता येत नाही. त्यामुळे आपल्याला जर रक्कम मिळणार नसेल तर त्याच्याकरता आपण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, चेक जरी आपण घेतला सराफाकडून तरी तो वटायला 2 दिवस जातो. कारण आपण घेतो ज्या दिवशी त्या दिवशी डिपॉझिट करतो, दुसऱ्या दिवशी तो खात्यात संध्याकाळी जमा होतो. मग जर आपल्याला RTGS NEFTने जर सराफाकडून पेमेंट हवं असलं तर ते आपण अशा प्रकारे केलं पाहिजे की दुपारी 3च्या आत आपला व्यवहार पूर्ण झाला पाहिजे, जेणेकरून बँकिंग आवर्स संपण्यापूर्वी आपला व्यवहार पूर्ण होऊन आपल्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जर शनिवार रविवार व्यवहार केलेला असेल तर याची आपणही नोंद ठेवली पाहिजे ग्राहकांनी की ते पैसे आपल्याला सोमवारी किंवा नंतरच्या बँकिंग डेला, ज्या दिवशी बँका उघडणार आहेत त्या दिवशी जमा होतात. सायबर अटॅक आणि सायबर क्राईम आणि सायबर फसवणुकी हे आपण सर्वश्रुत आहेत. त्यामुळे नेट बँकिंगचं जे खातं असतं सराफांचं, त्या खात्यामध्ये जनरली सराफ लोक शनिवारी किंवा दरच दिवशी संध्याकाळी अत्यंत अल्प रक्कम त्याच्यामध्ये शिल्लक ठेवतात आणि सेफ खात्यामध्ये ती ट्रान्सफर करून ठेवतात आणि परत दुसऱ्या दिवशी व्यवसाय चालू होताना त्या खात्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊन पेमेंट करत असतात. त्यामुळे जरी डिजिटल बँकिंग असलं, सगळ्या गोष्टी असल्या तरी त्यालाही मर्यादा असतात. कारण सराफी व्यवसाय सेन्सिटिव्ह आहे, त्यांच्याकडेचा कॅश फ्लो चा अमाऊंट मोठी असते, आवाका मोठा असतो. ते काय 1,000-2,000 रुपयाची गोष्ट नसते. त्यामुळे या सर्व गोष्टींची आपण खातर जमा करून घेऊन त्याच्या लिक्विडिटीबद्दल विचार करावा. कारण की आपल्याला लिक्विडिटी हवी म्हणून सोने तारण कर्ज उपलब्ध असतं इमिजिएट, पण ते सुद्धा जर मिळायचं असेल तर शनिवार रविवार त्या संस्था बंद असतात असे सोने तारण कर्ज करणाऱ्या, आणि त्यांनी जरी सोनं तारण कर्ज केलं तरी तिथेही डॉक्युमेंटेशनला काही वेळ जात असतो आणि तेही बँकिंग आवर्समध्येच फक्त तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू शकत असतात. एकतर त्यांनी खरेदी केलेल्या पावत्या घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण की खरेदीचं प्रूफ असल्याशिवाय ते मिळणार नाही. ज्या नावाने पावती आहे तो माणूस तिथे हजर असणं गरजेचं आहे. त्या पावतीत मेन्शन केलेलं सोनंच तिथे तुम्ही हजर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याची पूर्ण शहानिशा केली जाते सराफाकडून. आधी स्किन टेस्ट केली जाते, तुम्हाला त्याची टेस्ट सांगितला जातो, नंतर तुमच्याकडून एक अंडरटेकिंग घेतलं जातं आणि नंतर ते वितळवून त्याची खरी जी काही शुद्धता आहे ती काढली जाते आणि त्यानुसार तुम्हाला पैसे किती मिळू शकतील याच्याबद्दलचा अंदाज दिला जातो. आपण जात असताना आपली खरेदीची पावती, त्या पावतीत मेन्शन केलेलाच दागिना आहे ना हे कन्फर्म करावं.
ज्या माणसाची पावती आहे त्या माणसानीच जावं आणि त्या माणसाने जाताना त्याचं पूर्ण KYC घेऊन जावं. उदाहरणार्थ आधार, पॅन कार्ड, बँकेचं एक कॅन्सल चेक, कारण की RTGS NEFTने बँक खात्यात जर पैसे जमा होणार असतील तर, कारण आजकाल आता सराफांनी चेक देणं बंद केलं आहे. त्याच्याऐवजी RTGS NEFTने अगदी दुसऱ्या दिवशी 24 तासात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. परत एकदा लक्षात घ्या, बँकिंग आवर्सच्या काळामध्ये. माझी बाजू म्हणून मी तो जो व्हिडिओ मी बघितला आहे, फार डिटेलमध्ये नाही बघितला, पण त्यांनी सांगितलं की आम्ही मोडलं आणि पैसे मिळाले नाहीत. त्या व्यक्तीने दुपारी बँकिंग आवरमध्ये जेव्हा येऊन व्यवहार केला होता त्याचे पैसे त्याच दिवशी जमा झाले होते. पण त्या व्यक्तीचा हा जो दुसरा व्यवहार त्यांनी ते सांगितला आहे तो साधारणपणे संध्याकाळी 7 नंतर झालेला व्यवहार आहे आणि त्यामुळे त्याचे पैसे सोमवारी सकाळी 11:30-12च्या दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये जमा पण झालेले आहेत. म्हणजे तो एकांगी पण आहे. आणि आत्ता जर कोणाला वाटत असेल की ते पैसे अजून दिले गेले नाहीत तर तसं नाही आहे. बँका उघडल्या त्यांचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत, कारण ते सिस्टीम ड्रिव्हन आहे आणि सराफालाही त्याची काहीतरी काळजी घेणं गरजेचं आहे, त्याची सुरक्षा बघणं गरजेचं आहे. त्यामुळे तो नेट बँकिंगच्या खात्यामध्ये ॲबनॉर्मल बॅलन्सेस ठेवू शकत नाही. सोनं विकल्यानंतर त्याचे पैसे मिळण्यास विलंब होतो हा काहीतरी चुकीचा प्रवाद आहे असं मला वाटतं. त्यापेक्षा आपण कधी सोनं विकतो आहे आणि नंतर बँका कधी चालू असणार आहेत याचा विचार ग्राहकांनी करणं जास्त गरजेचं आहे असं मला स्वतःला वाटतं.